नमस्कार. आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आहे आपला दिवस 36वा, ज्याच्यामध्ये आपण नॉर्मल नीडलने जे काही आपले वर्क आहेत, जे आरी वर्क आहेत किंवा जे काही आरी वर्क रिलेटेडचे जे काही वर्क आपण आत्तापर्यंतचे जे शिकलेलो आहे, तर ते ज्यांना कुणाला आरी वर्कच्या निडलने जमत नाही आहे त्यांच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत नॉर्मल निडलच्या सहाय्याने आरी वर्क कशा पद्धतीने करू शकतो. तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपले चालू आहेत. तर त्यामध्ये आपण आज बीड वर्क बघणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही जरी थ्रेड वर्क आहे तर ते बघितलेलं आहे. तर त्याच पद्धतीने आता आपण बीड वर्कची जी काही सीड बीड आहेत किंवा आपले जे काही शुगर बीड आहेत तर त्या संदर्भातले आपण जी काही लाइनिंग आहे तर ती कशा पद्धतीने करू शकतो तर ती बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा, त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तर चला मग सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपला जो काही थ्रेड आहे, गोल्डन थ्रेड मी इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर जी काही निडल आहे हात शिलाईची ती निडल घेतलेली आहे आणि त्यानंतर आपले जे काही शुगर बीड्स आहेत तर ते शुगर बीड्स आपल्याला इथे लागणार आहेत. तर ते मी इथे यूज करते. तर सुरुवातीला जे काही आपला सुई धागा आहे तर तो मी इथे रेडी करून घेतलेला आहे. म्हणजे धाग्याला जी काही एंड नॉट आहे ती देऊन घेतलेली आहे. धागा डबल मी ऊन घेतलेला आहे. तर आता आपण इथे एक सरळ लाईन तयार करून बघूयात. तर इथे जी काही लाईन आहे तर ती मी इथे पेन्सिलच्या सहाय्याने आखून घेतलेली आहे. त्यानंतर आपली जी काही सुई आहे तर ती इथे मी बाहेर काढते आणि त्यानंतर आपले जे काही शुगर बीड्स आहेत तर ते शुगर बीड्स इथे मी चार शुगर बीड्स जे आहेत ते सुईमध्ये ओवून घेते. जास्त जर शुगर बीड जर टाकले तुम्ही तर सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हार्ड जाऊ शकतं. त्यासाठी सुरुवातीपासून तुम्ही 4-4च बीड टाकून त्यानंतरच तुम्ही हे करा, कारण त्याच्यामध्ये गॅप नाही राहायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला शुगर बीडची जी लाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. तर त्यासाठी तर आता जे काही 4 मणी आपण ओवून घेतलेले तुम्ही बघू शकता की ते एकदम व्यवस्थित टाईट बसलेले आहेत. तर आता काय करायचं आपल्याला, जो काही हा पहिला मणी इथे येतोय तर त्या पहिल्या मण्यांच्या बरोबर बाजूने आपल्याला जी काही सुई आहे ती बाहेर काढून घ्यायची आपली आणि त्यानंतर त्याच सुईमधून आपली जी काही त्याच मण्यामधून आपली जी काही सुई आहे तर ती इथे बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. जेणेकरून काय होईल की आपली जी काही पुढची लाईन आहे तर त्याच्यामध्ये कोणताही पद्धतीचा गॅप राहणार नाही यासाठी. तर आता परत एकदा आपण 4 मणी घेतलेत आणि त्यानंतर परत एकदा आपली जी काही निडल आहे तर ती पास करून घेतलेली आहे खाली अशा पद्धतीने. आता तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये अजिबातही गॅप राहिलेला नाहीये. तर हे जे काही मणी उभे राहतात ज्यावेळेस आपण हात सोडतो त्यावेळेस, तर त्याच्यासाठीच आपण हे जे काही सुई बॅक स्टिच देतोय आपल्या याच्यातून पहिला जो मणी आहे त्याच्यातून, तर त्यासाठीच आपण ते देत आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये गॅप राहणार नाही. आणि जर तुम्हाला वाटतंय की मणी खूप असे वेगवेगळे दिसत आहेत तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, परत एकदा 8 मणी झाल्याच्या नंतर तुमची जी काही सुई आहे ती शेवटच्या याच्यामध्ये घ्यायची आणि त्यानंतर सगळ्या मण्यांमधून तुमची जी काही सुई आहे तर ती अशा पद्धतीने तुम्ही पास करून घेऊ शकता, जेणेकरून ते एकाच याच्यामध्ये ओवल्या जातील आणि ते एकदम व्यवस्थित एकसारखे दिसतील. तर अशा पद्धतीने आता एका लाईनमध्ये ते दिसत आहेत. तर आता सुरुवात कुठून करायची आहे, तर हा जो काही पहिला मणी आहे तिथून आपल्याला जी काही आपली निडल आहे ती बाहेर काढून घ्यायची आणि त्यानंतर त्या सुईमधून परत एकदा पास करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित त्याचं जे काही फिनिशिंग येते फिनिशिंग येत आहे. तर त्यासाठी आपल्याला जे काही आपले मणी आहेत तर त्या प्रत्येक मण्यातून व्यवस्थित पद्धतीने आपल्याला जी काही आपली सुई आहे ती पास करून घ्यायची, म्हणजे दोरा व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतो. तर त्यानंतर त्याच्यामध्ये गॅप ठेवताना खूप जास्त सुद्धा गॅप नाही राहायला पाहिजे. 4 मणी बसतील अशा पद्धतीने आणि 4 मणी जे काही आहेत तर ते व्यवस्थित ॲडजस्ट होतील अशा पद्धतीचा गॅप झाला पाहिजे, किंवा खूप कमी किंवा खूप जास्त सुद्धा त्याच्यामधला गॅप नसावा. नाहीतर मग तिथे जो काही मणी आहे त्याच्यामधला गॅप जो आहे तो चांगला वाटणार नाही यासाठी. तर आता सुई त्या जो पहिला मणी आहे त्याच्यामधून बरोबर बाहेर काढायची आणि त्याच मण्यामधून आपल्याला बरोबर सुई पास करून घ्यायची अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण जी काही आपली लाईन आहे ती कंप्लीट करून घेणार आहे. तुम्ही जर इथे जास्त मणी जर वापरले तर त्याच्यामध्ये
खूप जास्त गॅप राहू शकतो किंवा ते व्यवस्थित दिसणार सुद्धा नाही. तर त्यासाठी इथे गॅप खूप जास्त राहिला नाही पाहिजे, याच्यासाठी आपण हे 4-4च मणी सुरुवातीला टाकून घेणार आहे. आय होप की तुम्हाला आपले जे काही व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ युजफुल वाटत आहेत. तर त्या जे काही व्हिडिओ आहेत तर ज्यांना कुणाला आरीवर्क शिकायचं आहे किंवा ज्यांना कुणाला आरीवर्क जमत नाही आहे, तर अशांसोबत आपले जे काही व्हिडिओज आहेत एकदम नॉलेजेबल आहेत, तर ते नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून की ज्यांना कुणाला गरज आहे त्यांना त्या व्हिडिओपर्यंत पोहोचता येईल आणि त्याचबरोबर त्यांना फायदा होईल. आणि आपले जे काही ऑनलाईन क्लासेस आहेत जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्यासोबत संपर्क साधू शकता. तर त्यासाठीचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर नक्की तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप किंवा कॉलसुद्धा करू शकता, जेणेकरून की तुम्हाला आपले जे काही फीज आहेत किंवा जे काही तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टी जमत नाही आहेत तर त्या रिलेटेड जरी तुम्ही कमेंट केलात तर त्याच्या संदर्भातले सुद्धा व्हिडिओज आपण नक्की घेऊन येऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही नक्की संपर्क साधा आणि त्याचबरोबर आपल्या जे काही क्लासेस आहेत तर त्या ऑनलाईन क्लासेसला नक्की जॉईन करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.